नमस्कार मैत्रिणींनो, आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आज आपण वन टक्स ब्लाउजची स्टिचिंग कसं करायचं ते पाहणार आहोत. आता आपण पुढचा भाग घेतलेला आहे. आता मोजून घेतलं आहे बघा बरं. आपण कटिंग करताना मोजलंच होतं, पण अजून मोजून आपल्याला स्टिचिंग करायचं आहे. आपल्याला मार्किंग पण केलेलीच आहे. आता हा पार्ट पण वरती ठेवायचा आहे आणि थोडंसं हलक्या हाताने करून घ्यायचं. आता आपलं मार्किंग झालेलं आहे दुसरा पार्टवरती पण. आता आपल्याला फोल्ड करायचं आहे. असं फोल्ड करून इथून आता स्टिच करून घ्यायचे आहे. डबल टिप मारायची आहे. एक पार्ट तयार झालेला आहे. आता दुसऱ्या पार्टला पण तसंच करायचे आहे. फोल्ड करून स्टिचिंग करून घ्यायचे आहे. आपला दोघी पार्ट तयार झालेले आहेत. आता आपल्याला मोजून घ्यायचे. आपली तयार उंची आहे 14 इंचाची. आता ही पट्टी आपल्याला इथे खाली लावायची आहे. इथे पण टीप मारून घ्यायची आहे आणि आता आपल्याला दाब सिलाईन पण द्यायची आहे आणि आता फोल्ड करून घ्यायचं आणि इथे पण एक टीप मारायची आहे. अशा पद्धतीने आपला पार्ट तयार झालेला आहे. आता दुसऱ्या पार्टला पण सेम तसंच करायचे आहे. बघा अशा पद्धतीने सरळ आखून घ्यायचे आहे मार्किंग. इथे पण टीप मारून घ्यायची आहे आणि आता दाब सिलाईन याला पण द्यायची आहे. आणि इथे फोल्ड करून टीप मारून घ्यायचे आहे. इथे पण अशा पद्धतीने आपले दोघी पार्ट तयार झालेले आहेत. आता आपल्याला हुक पट्टी लावायची आहे. आपण ज्या बाजूला हुक लावतो ती पट्टी लावताना केव्हाही आपल्या वरच्या बाजूनेच ही पट्टी लावायची आहे. हुक पट्टी आपण जे हुक लावतो ती पट्टी बघा अशा पद्धतीने फोल्ड करून घ्यायचं. आता टीप मारून घ्यायची आहे. आपली हुक पट्टी तयार झालेली आहे. आता हुक पट्टी आपल्याला लावताना खालच्या बाजूने लावायची असते, उलट्या बाजूने. अशा पद्धतीने बघा एक फोल्ड करायची आहे आणि टीप मारून घ्यायची आणि इथे अजून एक फोल्ड करायची आणि इथे पण टीप मारून घ्यायची आहे. आता थोडंसं आपण जी टीप मारली आहे ही जागा सोडायची आणि तेव्हा फोल्ड करायचे आहे. म्हणजे आपला ब्लाऊज खराब होत नाही म्हणून अशी पट्टी लावून त्याच्यावरच आपल्याला ती लूप असतात ती बनवायची आहे. बघा अशा पद्धतीने मधोमध हे फोल्ड करून असं मार्किंग करून घ्यायचं आहे. तुम्ही 5 पण करू शकता तुमच्या पद्धतीने, 5-6 तुम्हाला जशी हवी असते तसे. मी अशा पद्धतीने बनवायचे आहे. तर आपण जे हुक लावतो ते म्हणजे आपले तयार झालेले आहेत. अशा ही पट्टी खालच्या बाजूनेच लावायची आहे. बघा अशा पद्धतीने आपली हुक पट्टी आणि लूप पट्टी
पट्टी तयार झालेली आहे. आपले दोघी पार्ट तयार झाले. आता 14 आहेत, म्हणजे जी पूर्ण उंची आहे ती, आणि ती एक्स्ट्रा आहे ती सिलाई मार्जिनसाठी आहे. दोघं मोजून घ्यायचे आहे व्यवस्थित ठेवून. आपले पुढचे पार्ट तयार झालेले आहेत. आता आपल्याला मागचा पार्ट तयार करायचे आहे. त्याच्यावर पण मार्किंग केलेलेच आहे. आपण जेव्हा कटिंग केली होती तेव्हा आपलं सगळं झालेलं होतं, पण तरी पण मोजून शिवायचे आहे. बघा, आता याला पण फोल्ड करून घ्यायचं आणि टिप मारायची आहे अर्धा इंचवर. याला पण सेम करायचे आहे, आणि केव्हाही टिप मारतानाही आपल्याला डबल टिप मारायची आहे. आपल्या दोघी टक्स तयार झालेले आहेत. आता असं व्यवस्थित ठेवून घ्यायचे आहे, म्हणजे पुढचे पार्ट होते ते त्याच्यावर ठेवायचे आहे, मागच्या पार्टवर. अशा पद्धतीने आता जे एक्स्ट्रा आहे तिथे मार्किंग करून घ्यायची आहे, आणि याला कट करून घ्यायचे आहे अशा पद्धतीने. आता आपल्याला पट्टी जोडायची आहे. बघा, 1.5 इंचाची पट्टी आहे. तुम्ही 1.5-2 इंचाची घेऊ शकता. जर डबल पट्टी घेतली तर 2 इंचाची घेतली तरी चालेल. आता दाब सिलाई द्यायची आहे. आता फोल्ड करून टिप मारून घ्यायची आहे. आपला बॅक पार्ट पण तयार झालेला आहे. आपण पुढचे पार्ट स्टिचिंग केलेले होते ते पण घ्यायचे आहे. बघा, अशा पद्धतीने ठेवायचे आहे. बरोबर आहेत का असं व्यवस्थित ठेवून घ्यायचे आहे. आता आपल्याला मोजून घ्यायचे आहे. बघा, मार्किंग करून घ्यायचे आहे आपली जी तयार उंची असेल ती. आता इथून मी थोडंसं तिरकस घेत आहे. बघा, आता याला मी कट करून घेते. इथे पण बरोबर करून घ्यायचे आहे. गळा पण असं खालीवर होत असेल तर त्याला पण सरळ असं दोघी सारखेच यायला पाहिजे असं करून घ्यायचे आहे. थोडंसं खालीवर होऊन जातं म्हणून मोजून घ्यायचे केव्हाही फिटिंग करताना. आता पहिले आपल्याला सीधाच ठेवायचे आहे. उलटा ब्लाउजने सीधा स्टिचिंग करायची आहे. बघा, अशा पद्धतीने वरती ठेवून पहिले टिप मारून घ्यायची आहे. आता आपल्याला पलटवायचे आहे. बघा, इथे पहिले मोजून घ्यायचे आहे आपली उंची किती फिटिंग करायची ते मोजून. मग आता आपल्याला अशा पद्धतीने फिटिंग करायची आहे, म्हणजे जे धागे असतात ते निघत नाही म्हणून असं फिटिंग केली तर मस्त. डबल टिपच मारायची आहे. याला पण तसंच करायचे आहे, मोजून घ्यायचे आहे. बघा, अशा पद्धतीने आता टिप मारून घ्यायची आहे. याला पण डबल टिपच मारायची आहे. बघा, आता मोजून घ्यायचे आहे. बरोबर आले का बघा, बरोबर आले.
आहे जी फिटिंग केलेली होती ती. आता आपल्याला पायपिंग करायची आहे. पायपिंग पट्टी आहे तेव्हाही तिरकस आपल्याला काढायची आहे, म्हणजे पायपिंग ही बरोबर येते. मग जर तुम्ही सरळ पट्ट्या काढल्या तर पायपिंग फिनिशिंगमध्ये येणार नाही, म्हणून आपल्याला केव्हाही पायपिंगच्या पट्ट्या तिरकस काढायच्या आहेत. आणि जोडताना पण बघा असं तिरकसच जोडायचे आहेत. बघा अशा पद्धतीने, म्हणजे एकदम फिनिशिंग येते. जेवढे पायपिंगसाठी आपल्याला पट्ट्या लागणार तेवढ्या काढून घ्यायचे आहेत. आता आम्ही त्या जोडून घेतलेले आहेत. आता फोल्ड करायचे आहे आणि टीप मारून घ्यायचे आहे पहिले. बघा अशा पद्धतीने. आता असं वरती ठेवायचे आहे, असे फोल्ड करून टीप मारायची आहे. आपली पट्टी जोडली गेलेली आहे. आता असे कट मारून घ्यायचे आहे मध्ये. बघा अशा पद्धतीने. आता हा भाग आपल्याला मध्ये दुमडायचा आहे. बघा अशा पद्धतीने. आता टेप मारायची आहे, मध्ये दुमडत जायची आणि टेप मारायची हळूहळू. बघा अशी पायपिंग करायची आहे आपल्याला. अशी पायपिंग केली तर एकदम फिनिशिंग मध्ये पायपिंग येते. बघा पायपिंग झालेली आहे. इथे पण बघून घ्यायचे आहे दोघी बाजूला. जर थोडंफार खालीवर भाग असेल तर आपल्याला दोघी सारखेच करून घ्यायचे आहेत. बघा अशा पद्धतीने. बघा गळा पण बरोबर आलेला आहे. इथे पण सगळं आपलं परफेक्ट आलेलं आहे. आता आपल्याला बाहीची स्टिचिंग करायची आहे. बाहीचं आपलं जे माप असेल ते टाकायचे आहे. मी 3 इंचाची बाही घेत आहे. अंदर घेर जो असेल तो. बघा हा आपण जो कट करत आहे तो पुढचा भाग आहे, म्हणजे जो लहान भाग असतो तो आपल्याला पुढच्या बाजूला जॉईन करायचा असतो आणि असं फोल्ड करायचे आहे. असं पहिले एक फोल्ड करायचे आहे. बघा आता अजून आपल्याला एक फोल्ड करायचे आहे. बाहीची उंची मोजून घ्यायची आहे, म्हणजे बरोबर आलेली आहे का. बरोबर येत असेल तर आपल्याला तेवढी पट्टी फोल्ड करून घ्यायची आहे. इथे पण तसंच करायचे आहे. बघा आपलं बाहीचं माप चुकत नाही म्हणून फोल्ड करून
मोजून घ्यायची, म्हणजे एकदम परफेक्ट भाई येणार. आता आपल्याला आर्महोलची गोलाई मोजायची आहे बघा. हा लहान भाग जो असतो तो आपल्याला पुढच्या बाजूला जॉईन करायचा असतो आणि मोठा भाग असतो तो मागच्या बाजूला. बघा अशा पद्धतीने असं व्यवस्थित ठेवायचे आहे. आता जेवढं एक्स्ट्रा निघतो त्याला राहू द्यायचे आहे आणि अशा पद्धतीने जॉईन करायचे आहे बघा. आपली भाई जॉईन झालेले आहे. इथे पण डबल टिप मारून घ्यायची आहे. इथे पण तसंच करायचे आहे. इथे पण मागच्या बाजूने आपण भाई जोडणार आहे, म्हणजे जो मोठा भाग असतो तो मागे यायला पाहिजे. याला पण डबल टिप मारायची आहे. आपली भाई जॉईन झालेली आहे. जो एक्स्ट्रा आहे त्याला कट करून घ्यायची. त्याला पण पहिले वरच्या बाजूने टिप मारून घ्यायची आहे बघा असं. इकडे पण तसंच करायचे आहे सेम. वरच्या बाजूने स्टिप मारून घ्यायची आहे इथे पण, म्हणजे जे धागे वगैरे असतात ते निघत नाही आणि फिनिशिंग पण मस्त येते. म्हणून जर इंटरलॉक वगैरे नसेल तर अशा पद्धतीने तुम्ही टिप मारू शकता बघा. जो आपला वरती भाग दिसणार होता तो मध्ये झालेला आहे. आता आपला जो माप येत असेल तो माप टाकायचे आहे. छातीचे माप बघा अशा पद्धतीने मोजायचे आहे. 6.5 इंचावर माझ्या छातीचे माप आहे आणि इथे दंडघेर आपल्याला मोजायचा आहे. आपला जो दंडघेर येत असेल तो, आणि इथे कमरेचा माप मोजून घ्यायचे आहे. अशा पद्धतीने कमरेचा माप इथे आपल्याला टाकायचे आहे आणि इथे मोजून घ्यायचे जेवढं येत असेल तेवढं. आता हा इथे पण आपल्याला मार्किंग करून घ्यायचं आहे. तसंच आपण जसं मोजलं होतं तसंच इथे पण करून घ्यायचे आहे. आणि इथे बघा, इथे जेवढं येत असेल तेवढं इथे अशा पद्धतीने मोजून टाकायचे आहे. बघू शकता हा भाग आता मध्ये होऊन जाणार आहे. आता आपल्याला एक इथे टिप मारायची आहे आणि आपण जो माप टाकलेलं आहे तिथे टिप मारायची आहे. तुम्हाला जेवढे टिप मारायचे असतील 2, 3, 4 तेवढे तुम्ही मारू शकता तुमच्या पद्धतीने. बघा आता मोजून घ्यायचे आहे. आपला कमरेचा माप बरोबर आलेला आहे का ते. कमरेचा माप आपला जास्त आलेला आहे वाटतं, म्हणून मी अजून एक टिप मारणार आहे. दंडघेर आपला बरोबर आहे
म्हणून मी दंडगेर तेवढाच घेणार आहे. फक्त कमरेमध्ये फिटिंग करणार आहे बघा. आता आपल्याला अजून मोजून घ्यायचे आहे. फिटिंग बरोबर आलेली आहे का? आता आपले फिटिंग बरोबर आलेले आहे वाटतं बघा. आपला ब्लाऊज आता तयार झालेला आहे. अशा पद्धतीने स्टिचिंग करून बघा. बघा आपला गळा पण एकदम बरोबर दिसत आहे. टक्स पण बघा. आता आपल्याला मोजून घ्यायचे आहे. आपला माप बरोबर आहे का? ब्लाऊज पूर्ण तयार झालं असेल तर तुम्ही ट्राय करू शकता. स्वतःचं ब्लाऊज जर स्टिचिंग केलं असेल तर बघा. आपली पायपिंग फिनिशिंग पण पाहू शकता तुम्ही. आपला पूर्ण ब्लाऊज आता तयार झालेला आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक कमेंट नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.